हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेन। TV9च्या महामुलाखतीमधून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। नरेंद्र मोदी महानटसम्राट, मोदी किती खोटारडे आहेत ते लपलेलं नाही। नाना पटोलेंची मोदींवर टीका। उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाही, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागल्यामुळे त्यांच्या सोबत जाण्याचा विषयच नाही असं मोदी म्हणाले। फडणवीसांकडून स्पष्ट। राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही। आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह। ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं। मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा आजारपणात माझं सरकार पाडलं। मोदींना उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात। आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे। फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंवर TV9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्विट। मोदींनी गेल्या 10 वर्षात मुलाखत दिली नाही। महाराष्ट्र हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याची वेळ। जयंत पाटलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर टीका। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। मनसेचे नेते अविनाश जाधवांवर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 5 कोटींची खंडणी मागितल्याची सराफाची तक्रार। राहुल गांधींकडून रायबरेलीमधून अर्ज दाखल। रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा पराभव होणार, अमित शहांची टीका। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।